मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आणि छबी या दोघीही शांतारामच्या घरात येतात। आता तेथे आल्यानंतर सगळीकडे धूळ असते। ही आता इकडे तिकडे शोधू लागतात काही मिळतंय की नाही। पिंकीच्या आता नजरेस पडतं की एका ठिकाणी जागा स्वच्छ आहे आणि पाण्याचा ग्लास देखील भरून ठेवलाय। पिंकी आता छबीला ते दाखवते आणि म्हणते, पाहिलं का, कोपरा एकदम असा आवरलेला दिसतोय, म्हणजे इथे नक्कीच कुणीतरी येत असणार। तेव्हा छबी म्हणते, मग आता पुढे काय करायचं? तेव्हा पिंकी म्हणते, मी गावातील कुणाला तरी विचारते नक्की इथे शांताराम काका येतायत की नाही। तेव्हा छबी आता ठीक आहे असं म्हणते। पिंकी आणि छबी या दोघीही सगळ्यांना विचारतात की शांताराम काकांना तुम्ही पाहिलंय का। नंतर पिंकी म्हणते, काही घाटवाडीतील माणसांनी सांगितलंय की त्यांनी शांताराम काकांना इथेच घाटवाडीत पाहिलंय, पण सुरेखा मावशी आणि शांताराम काकांबद्दल जेव्हा विचारलं पण त्यांनी काही सांगितलं नाही। त्यावेळी छबी म्हणते, नक्की काहीतरी गडबड असेल। पिंकी म्हणते, या शांताराम काकांकडे सुरेखा मावशींचं असं काहीतरी गुपित असेल जेणेकरून ते लपवत असतील। त्यावेळी छबी म्हणते, म्हणजे 5व्या अपत्याचं सिक्रेट काही असेल का? त्यावेळी पिंकी म्हणते, हो मलाही असंच वाटतंय आणि तेच शोधण्यासाठी धनी बाहेर गेलेत। एकदा का त्या संग्राम भाऊजींच्या जन्माचा दाखला सापडला ना की मग सगळी गुपितं उघड होतील। तेवढ्यातच पिंकीला आता युवराजचा फोन येतो। तेव्हा पिंकी म्हणते, काही समजलं का जन्मदाखल्याबद्दल? युवराज म्हणतो, जन्मदाखला मिळाला आहे। मग आता पिंकी विचारते, त्यावर नाव काय आहे? तेव्हा गजराज धोंडे पाटलांचंच संग्रामच्या मागे नाव आहे असं आता युवराज म्हणतो। पिंकी आता धक्क्यानेच विचारते, काय काय म्हणालात तुम्ही धनी, हे नाव आहे? त्यावेळी आता छबी विचारू लागते, काय? मग आता पिंकी म्हणते, वडिलांचं नाव गजराज धोंडे पाटील कसं लागू शकतं? त्यावेळी युवराज म्हणतो, हो ना, एवढा मी प्रयत्न केला पण काही हातालाच लागलं नाही। त्यावेळी जन्मदाखल्यावर गावचा पत्ता असेल ना असं पिंकी विचारू लागते। तेव्हा युवराज म्हणतो, हो आहे ना, कळवण गावचा पत्ता आहे, कारण मी बापूसाहेबांच्या गाडीमध्ये लपून जेव्हा लहानपणी आलो होतो ना तिथला पत्ता आहे। तेव्हा पिंकी म्हणते, अहो धनी, मग आपल्याला नक्कीच काहीतरी सापडेल। आता मी जाते कळवणला आणि तेथे चौकशी करायला घेते। कसं आहे ना, आजूबाजूला खूप जुनी जाणती माणसं असतात ना, त्यांच्याशी मी गप्पा मारते आणि गप्पा मारता मारता मग मला काहीतरी समजेल। राजाता ठीक आहे असं म्हणतो, पण मीही तुमच्या बरोबर येणार। पिंकी म्हणते, जाते ना मी एकटी। युवराज म्हणतो, आपण काय ठरवलंय? अजिबात एकमेकांविषयी काही लपवायचं नाही आणि जे काही करणार आहे ते सांगायचं, एकमेकांच्या साथीने करायचं। तेव्हा ठीक आहे असं आता पिंकी म्हणते आणि फोन ठेवते। तेव्हा छबी विचारते, काय झालं पिंकी? त्यावेळी पिंकी आता तिला सांगू लागते की आम्ही दोघे कळवणला जाऊन येतो। पिंकी आता छबीला घरी जायला सांगते आणि मुद्दामच संग्राम आणि सुरेखासमोर असं बोलायला सांगते की आम्ही दोघेही कळवणला गेलो आहोत, म्हणजे त्यांच्याकडून आपसुकेस चूक होईल आणि तीच चूक आम्ही पकडू। तेव्हा आता छबी म्हणते, ठीक आहे, मी निरीसमोर असं बोलते की पिंकी आणि युवराज हे दोघेही कळवणला गेले आहेत, चालेल ना? पिंकी म्हणते, गुड, असंच करायचं, म्हणजे ते दोघे लगेच हालचाली सुरू करतील। तेव्हा छबी एका मार्गाला तर पिंकी दुसऱ्या मार्गाला जाते। दुसरीकडे बापूसाहेब हे फोनवर बोलत असतात, नाही, आम्ही आमच्या सुनबाईला कशाला घराबाहेर काढू, कारण त्या तर आमची खुर्ची वाचवणार आहे आणि कुणाची हिंमत आहे का त्यांना घराबाहेर काढण्याची, असं म्हणून ते आता पिंकीबद्दल खूप चांगलं चांगलं बोलू लागतात। सुशीला मात्र रागाच्या भरात आता तेथे आलेली असते। बापूसाहेबांनी आता फोन ठेवल्यानंतर सुशीला म्हणते, काय हो, तुम्हाला काय सांगितलं होतं, त्या मुलीला, घाटवाडीच्या मुलीला घराबाहेर काढायचं, तर तुम्ही तिला घरात ठेव। तेव्हा आता बापूसाहेब म्हणतात, तुम्हाला समजतं का, त्यांना घरात ठेवलं तरच सगळं काही आहे, आमची सत्ता पण पुन्हा मिळेल। सुशीला म्हणते, तसं काही नाहीये। बापूसाहेब म्हणतात, म्हणजे कसं म्हणायचंय तुम्हाला? त्यावेळी सुशीला सांगू लागते, अहो हा सगळा काही युवराजने केलेला प्लॅन आहे। त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, काय? तर आता युवराजने जो काही प्लॅन केलेला असतो पिंकीला घराबाहेर न काढण्याचा, तो सगळा सुशीला आता बापूसाहेबांना सांगते। त्यामुळे बापूसाहेब म्हणतात, हा युवराजसुद्धा आमच्या छाताडावर बसायला लागलाय, आता याचा बंदोबस्त करायलाच हवा, असं म्हणून ते खूप चिडतात। त्यावेळी सुशीला म्हणते, काय म्हणालात? माझ्या युवराजच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी तुमच्याकडे पाहीनच, असं आता सुशीला म्हणते। तेव्हा मग काय करू, असं आता
बापूसाहेब विचारतात त्यावेळी सुशीला म्हणते, अहो त्या पिंकीने त्याच्या मनात काहीही भरवलं असेल आणि त्या घाटवाडीच्या मुलीला तुम्ही घरात ठेवलं हे बरोबर केलं नाही. काय माझ्या छाताडावर नाचायला ठेवलं की काय? तुम्ही काय त्या मुलीचा अगोदर काहीतरी बंदोबस्त करा, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. अहो आम्ही आमच्या खास माणसाला तिकडे बंदोबस्तासाठी पाठवलंय. तेव्हा खास माणूस कोण आहे असं आता सुशीला विचारते. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, जावई बापू. त्यावेळी सुशीला म्हणते, बरं झालं, पण आता जर त्या घाटवाडीची मुलगी घराबाहेर गेली नाही तर मग मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन असं म्हणून पिंकी विरोधात खूप काही ती बोलते आणि स्वतःला त्रास करून घेत असते. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, शांत बसा जरा, पाणी प्या बरं अगोदर असं म्हणून ते सुशीलाला पाणी प्यायला देतात. तेव्हा सुशीला पाणी पिते आणि एकदम गप्प बसते. बापूसाहेब म्हणतात, तुम्हाला काय वाटलं मी काय शांत बसेन का? असा मी कधीही शांत बसणार नाही. मी आता सगळं प्रकरण उकरून काढणार आहे, ते म्हणजे या पिंकीला मदत करणारा माणूस नक्की कोण आहे. पुरावा मला भेटला ना मग मी आपोआप त्या पिंकीला घराबाहेर काढणारच आहे असा बापूसाहेब आता सुशीलाला शब्द देतात. इकडे शांताराम काका आता एका वडापावच्या दुकानावर आलेले असतात आणि तेथे ते वडापाव घेत असतात. तेथे आता धनंजय आणि बापूसाहेबांची सर्व माणसं देखील त्याच्या पाठोपाठ पाठलाग करत आलेले असतात. ते जरा बाजूलाच उभे राहतात. आता जेव्हा ते शांताराम जवळ जायला निघतात तेव्हा लगेच तेथे संग्राम येतो आणि संग्राम देखील आता पुढे चाललेला असतो. तेव्हा ते पाहून आता धनंजयला धक्काच बसतो. धनंजय आता त्याच्या माणसांना जरा बाजूलाच उभं करतो. धनंजयचा जो काही प्लॅन असतो तो फ्लॉप होतो, कारण त्याच्या अगोदरच संग्राम पुढे गेलेला असतो. सुरेखा ज्या गावात राहायची आणि बापूसाहेब जेथे ज्या घरात तिला भेटायचे त्या घराजवळ आता युवराज हा आलेला असतो. तेथे आल्यानंतर तो त्या घराकडे पाहत राहतो आणि त्याला ते प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे बापूसाहेब सुशीलाला गाफील ठेवून ह्या सुरेखाला भेटायला इथे यायचे. तो आता तेथे पाहतच राहतो. त्याला त्या सर्व भूतकाळातील गोष्टी आठवू लागतात. तेवढ्यातच तेथे त्याच्या डोक्यात कोणीतरी काठी घालणार असतं, पण पिंकी आता ती काठीच पकडते आणि म्हणते, धनी. मग आता ते दोघेही मागे पाहतात तर तेथे एक आजी असतात. त्या म्हणतात, काय रे, तू रोज येथे चोरी करायला येतोस ना, मला माहीत आहे. तेव्हा पिंकी म्हणते, ते चोर नाही आहेत, ते माझे धनी आहेत आणि मी आडगावची सरपंच पिंकी धोंडे पाटील. त्यावेळी ती आजी म्हणते, ठीक आहे, मालकाने या घरची सर्व जबाबदारी माझ्यावर टाकली ना, म्हणून मला चौकशी करावी लागते. माफ करा सरपंचीनबाई असं म्हणून त्या आजी पिंकीला युवराजला जायला सांगतात. पिंकी म्हणते, अहो असं काही नाही आजी, आम्हाला एक मदत हवी होती तुमची. काही वर्षांपूर्वी येथे एक जोडपं राहायचं, गजराज आणि सुरेखा. त्यांच्याबद्दल आम्हाला जरा माहिती हवी आहे, तुम्ही जरा सांगाल का? त्यावेळी आजी दोघांकडे अगदी निरखून निरखून पाहतात. दुसरीकडे संग्राम हा शांतारामचा पाठलाग करत असतो. शांताराम बरोबर हे पाहतो त्याच्या वेगाने पुढे धावत असतो. त्याचवेळी त्यानंतर शांताराम एका ठिकाणी गाडीच्या पाठीमागे लपून बसतो आणि संग्रामला मागे पाहत असतो. तो म्हणतो, ही बाई ना खूप चालाक आहे, या चांडाळ बाईला मात द्यायलाच हवी. स्वतःच्या पोराच्या हातून बापाचा ही खून करतीये की काय असं मला वाटतंय, कारण या सुरेखापासून जरा लांबच राहायला पाहिजे. या बाईचा प्लॅन हाणून पाडायलाच पाहिजे. मी यावेळी सुद्धा वाघच आहे आणि त्यावेळी सुद्धा वाघ होतो. मी 12 गावचं पाणी पिलेला माणूस आहे, या बाईला अजून माहीत नाही, हिच्याकडे मी पाहतोच असं म्हणून शांताराम तिथून पळ काढतो. तर संग्राम आता त्याला पाहतो. आता तो समोर शांतारामला पाहतो आणि ए थांब असं म्हणतो. तेवढ्यातच एक बाईकवाला येतो. शांताराम त्याला थांबवून त्याच्या गाडीवर बसतो आणि तिथून पळून जातो. तेव्हा मात्र संग्रामला जरा धक्काच बसतो. म्हणतो, हा काय माझ्या हातातून सुटणार आहे, याच्याकडे मी पाहतोच. तेवढ्यातच धनंजय आता तेथे येतो. तो देखील संग्रामचा पाठलाग करत त्याच्या पाठीमागे आलेला असतो. शांताराम हातातून निसटल्यामुळे तो बापूसाहेबांना कॉल करतो. तो बापूसाहेबांना सांगतो, शांताराम, जगदाळीची सर्व माहिती मला मिळाली आहे, तो इथे घाटवाडीतच राहतो. पण आता शॉकिंग न्यूज आहे. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, आता काय घडलं? मग आता धनंजय म्हणतो, अहो एक घडलंय, ते म्हणजे हा जो शांताराम आहे ना त्याच्या पाठोपाठ संग्रामसुद्धा आहे. म्हणजे संग्रामसुद्धा त्याच गोष्टीचा शोध घेतोय आणि तो माणूस नक्की कुठे राहतोय काय हे सगळं काही त्याने आता पाहिलंय. मग आता
बापूसाहेब जोरात ओरडतात आणि म्हणतात, आता हे काय नवीन? वेळी धनंजय म्हणतो, काय माहीत? बापूसाहेब म्हणतात, वारं कोणत्या दिशेला वाहते काय माहीत? त्यावेळी आता धनंजय म्हणतो, ते मी सगळं शोधून काढतो, तुम्ही जरा फक्त शांत राहा. दुसरीकडे पिंकी आता सारखी विचारत असते, सांगा ना आम्हाला सुरेखा मावशींबद्दल. तेव्हा सुरेखा आणि गजराज जेव्हा इथे आले होते तेव्हा ते तान्ह्या बाळाला घेऊनच आले होते, पण तिची बहीण कसली वाटोळं केलं त्या बहिणीने, म्हणजे ती सुशिलाबद्दल आता बोलू लागते. आजी पुढे सांगू लागते की त्या सुशिलामुळे सुरेखाचा संसार उद्ध्वस्त झाला. या अगोदरही इथे खूप जोडपी राहायची, पण त्यांचं असं काही खरं नाही. ही वास्तू शापित आहे असं म्हणायचं. आता एवढ्यात कुणीतरी असा खडबड केल्यासारखा आवाज येतो. मला वाटलं चोर आहे, म्हणूनच मी तुझ्या नवऱ्याला चोर समजले, पण इथे कुणीतरी येतंय हे नक्की, म्हणूनच मी अशी काठी घेऊन उभी असते इथे. तुम्हाला माहिती आहे का, मला या घराच्या मालकाने पैसे द्यायला सुरुवात केली आहे, कारण मी हे घराची साफसफाई करते म्हणून. त्यावेळी पिंकी म्हणते, मग तुमच्याकडे चावी असेल ना, द्या ना. मग तिच्या आजी म्हणतात, नाही मी चावी देऊ शकत नाही, तुम्ही चोर असाल तर मग काय घ्यावं तुमचं, असं म्हणून आजी चावी न देताच जाते. तेव्हा पिंकी आणि युवराज म्हणतात, आता काही खरं नाही, कारण आपल्याकडे एकही पुरावा नाही आहे इथपर्यंत येऊन. पिंकी म्हणते, अहो पण तुमच्या लक्षात येते का धने, मला तर असं वाटतंय इथे कोण येत असेल माहिती आहे का, शांताराम काका पुरावे शोधण्यासाठी. त्या आजी म्हणाल्या ना, इथे कोणीतरी खडबड करत असतं घरात येऊन. तेव्हा मग आता युवराज म्हणतो, पुढे काय करायचं? पिंकी आता म्हणते, आहे माझ्याकडे एक प्लॅन. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, जेव्हा संग्रामचा जन्म झाला आणि तो झाल्यानंतरच त्या इथे सुरेखा मावशी आल्या म्हटल्यावर काहीतरी गडबड दिसतीये. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुरेखा संग्रामला सांगते, काहीही कर, आजच्या आज त्या शांतारामला मारून टाक. तेव्हा तू काळजी करू नको, मी जातोच आता तिकडे, असं म्हणून संग्राम हा सुरेखाला शब्द देतो. तर दुसरीकडे शांताराम हा घरी आलेला असतो. त्यावेळी आता पिंकी आणि युवराज देखील तेथे पोहोचतात. शांताराम समोर जातो आणि आपली ओळख लपवत लगेच डोक्यावर गन रोखतो. तेव्हा पिंकी हे बरोबर पाहते आणि शांताराम काका असं म्हणते. त्यावेळी आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. तर आता पिंकी संग्रामला रंगेहात पकडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.